गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा. तर चला आपण क्रॉपिंग सिस्टम बघणार आहोत. क्रॉपिंग सिस्टम हा महत्त्वाचा पॉईंट आहे, जो की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण महत्त्वाचा आहे आणि कॉम्पिटेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा महत्त्वाचा आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह याच्यावर बनतात. त्यानंतर विशेष म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले जे सॉईल सायन्सची जी प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे, सॉईल सायन्सचा पूर्ण फंडामेंटल ऑफ सॉईल सायन्सचा कोर्स तुम्ही इझिली पाहू शकता. व्हाईट बोर्डवर आपण एक्सप्लेन केलेलं आहे. हे पण व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन करू शकतो, पण थोडी दिक्कत चालू आहे, त्यामुळे आपण याच्यावर घेते. हा पण फॉर्मॅट कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, याच्यासाठी की हे तर येणारच, वन शॉट सुद्धा येणार तुमच्या पेपरच्या अगोदर. डबल शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही रेफर करू शकता, कारण की आपण प्रॅक्टिकल फॉर्म मध्ये कन्सेप्ट समजून सांगण्याचा, शॉर्ट फॉर्म मध्ये 1 मिनिटाच्या आत कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे. ओके, तर मंथन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एखाद्या वेळेस जीप टर्न होते. ओके, तर चला आपण बघूया क्रॉपिंग सिस्टम. क्रॉपिंग सिस्टम म्हणजे काय माहिती का? म्हणजे आता तुम्ही एक कन्सेप्ट ध्यानात ठेवा की एखाद्याला खूप जेवायचं असतं ना, दिवसभरात खायचं असतं ना, तर तो कारण सांगतो, टेक्निक लावतो की बुवा मॅनेज करतो बरोबर जेवणाचे टायमिंग. तसं क्रॉपिंग सिस्टम म्हणजे काय माहिती का? एक पूर्ण वर्ष समजा आपण असं ड्युरेशन धरू ह्या लँडचं. ओके, ह्या लँडचं ड्युरेशन धरू. ह्या लँडवर एका इयरमध्ये आपल्याला किती क्रॉप घेता येते? तर काही म्हणतील सर 1 घेता येईल, काय म्हणतील 2 घेता येईल, काय म्हणतील 3 घेता येईल. ओके, तर मग आपल्याला 1, 2, 3 आपल्याला आता दिलेलं आहे की बा एवढीच लँड आहे. आता भारतामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याकडे कमीच लँड आहे. ओके, तर मग कमी लँडमध्ये जास्त उत्पन्न काढायचं असेल तर एक तर हाय यील्डिंग व्हेरायटी वापरा. दुसरी गोष्ट काय की बा मिक्स क्रॉप करा. बरोबर आहे ना? जास्त क्रॉप लावा, जमिनीचा पुरेपूर वापर करा. जसं आपण कसा पुरेपूर वापर करतो, जर समजा कोणी शॉर्ट फॉर्म मध्ये नोट्स बनवून दिली तर आपण त्याचा किती पुरेपूर वापर करतो पेपरच्या वेळेस, मायक्रो काढून. जर जोकिंग, असं करायचं नाही. तर मग तसं बरोबर आपण एका पेजवर कसं ऍडजस्ट करतो पूर्ण पेपर, असा करून नंतर असं ना, असं डिवाइड करतो ना, बरोबर आहे. मग त्याच प्रकारे आपला लँडचा वर्षभर आपल्याला कसा वापर केला जाईल हे आपल्याला क्रॉपिंग सिस्टम मध्ये बघायचं. ओके, तर मग इथं काय टेक्निकल मॅनेजमेंट आहे. त्या लँड मध्ये 2 or more क्रॉप घ्यायचे, एक पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त क्रॉप घ्यायचे. तर मग कसे तुम्ही मॅनेज करू शकता, त्याला काय म्हणतात क्रॉपिंग सिस्टम. क्रॉपिंग सिस्टम काय? द इयरली सिक्वेन्स, स्पेशियल अरेंजमेंट ऑफ क्रॉप or crops and follow on the given area proportion of area under various crop at point of time in unit area. ओके, तुम्हाला आता हे समजत नाही एवढा, मी तुम्हाला समजून सांगतो की एका पर्टिक्युलर इयर मध्ये ह्या लँडवर एका पर्टिक्युलर इयर मध्ये, पहिली गोष्ट इयर मध्ये, त्यानंतर एरिया मध्ये, त्यानंतर पर्टिक्युलर टाइम मध्ये, त्यानंतर ओके पर्टिक्युलर क्रॉप, किती क्रॉप आपण घेऊ शकतो, याला काय म्हणायचं क्रॉपिंग सिस्टम. क्रॉपिंग सिस्टम. ओके, तर क्रॉपिंग सिस्टम म्हणजे समजले असेल तुम्हाला, तरी पण आपण डेफिनेशन बघूया. माझा फोटो काय झाला का? ओके, क्रॉपिंग सिस्टम रेफर टू द क्रॉप और क्रॉप सिक्वेन्स, क्रॉप किंवा क्रॉपची सिक्वेन्स अँड मॅनेजमेंट टेक्निक यूज फॉर पर्टिक्युलर फील्ड ओव्हर पिरियड ऑफ इयर. ओके, त्यानंतर डबल तीच डेफिनेशन आहे. ओके, क्रॉपिंग सिस्टम म्हणजे समजलं. आता तिच्यातच तुम्ही पहा क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय? इंडिकेट द इयरली सिक्वेन्स. कशी आहे इयरली सिक्वेन्स? स्पेशियल अरेंजमेंट ऑफ क्रॉप. कशी आहे स्पेशल अरेंजमेंट? इयरली काय? इयरली सिक्वेन्स आहे, स्पेशल अरेंजमेंट आहे, अँड फॉलो अँड एरिया. मी तुम्हाला ते सांगितलं, जे ध्यानात ठेवायचं काय? इयरली, एरिया, टाइम आणि सिक्वेन्स टेक्निकल यूज केलं. मग आता की याच्यात बेसिक प्रिन्सिपल काय क्रॉपिंग सिस्टमचे? की कम्प्लीट इच अदर, चूज द क्रॉप, कम्प्लीट इच अदर म्हणजे त्याचं ड्युरेशन
कंप्लीट झालं पाहिजे. त्यानंतर चूज द क्रॉप अँड क्रॉप रोटेशन ॲट युटिलाइज अवेलेबल रिसोर्स एफिशियन्सी. जर तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्स इफिशियन्सी, तर समजा जर तुमच्याकडे रिसोर्सच नसन, समजा आपण म्हणू शकतो की बा ज्यांच्याकडे पाणी नाहीये, ओके, विहिरीचं पाण्याचं रब्बी पिकासाठी पाणी नाही, तर तो हरभरा घेऊ शकतो, गहू घेऊ शकतो का? नाही. तर मग रिसोर्सचा विचार करून घ्यावा लागेल ना कोणचा क्रॉप. नाही तर तुम्ही मेज क्रॉप लावसान, मेजला जास्त पाणी लागतं आणि तुम्ही मेज लावसान कधी म्हणे की बा समरमध्ये आम्हाला मेज घ्यायची पण पाणीच नाही, तर मग त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. त्यानंतर मेंटेन काय केलं गेलं पाहिजे, सॉइल फर्टिलिटी इनहान्स केली पाहिजे आणि मेंटेन केल्या गेली पाहिजेत. म्हणजे असे क्रॉप घ्यायचे ज्यामुळं, आता आपण काय म्हणतो क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन कन्सेप्ट काय की बा जर तुम्ही लेग्युम्स घ्यायला असन तर पुढे सिरियल्स घ्या, सिरियल्स घ्यायला असन तर नंतर ऑइल सीड घ्या, ओके, ऑइल सीड घ्यायला असन तर कॅश क्रॉप घ्या. हे काय असतं, ही सिक्वेन्स का करतो आपण? ही सिक्वेन्स याच्यामुळे करतो की आपल्याला सॉइल फर्टिलिटी मेंटेन करायची असती, सॉइल नंतर सॉइलची जी इकॉलॉजी बायोलॉजी ती मेंटेन करण्यासाठी. सतत एक एक क्रॉप जर घेतलं ते न्यूट्रिएंट्स अपटेक करू करू काय होतील, न्यूट्रिएंट खतम होऊन जातील ना, बरोबर आहे. ते न्यूट्रिएंट, अरे तुम्ही समजा तुम्हाला कसं एक्झाम्पल देऊ मी, समजा तुम्हाला डब्बा दिला, डब्यातली तुम्हाला समजा आलू वांग्याची भाजी मिक्स आहे, ओके, आणि ज्याला आलू आलू आवडतात त्यांनी ते आलू आलूच खाऊन घेतली, तर वांगे तसेच उरतील ना, असा विषय. आणि आलू खतम होऊन जातील, मग पुढे आलू कसे खातात, असं जस्ट एक्झाम्पल दिलं, तसा विषय आहे, ओके. त्यानंतर डायव्हर्सिटी काय झाली पाहिजे, ग्रो झाली पाहिजेत. त्यानंतर डायव्हर्स स्पेसीज ऑफ क्रॉप लावायचे. त्यानंतर मॉनिटर द प्रोग्रेस, कसा प्रोग्रेस चालला, ओके. मग आता क्रॉपिंग सिस्टमचे बेनिफिट काय, क्रॉपिंग सिस्टमचे बेनिफिट काय करते. पहिली गोष्ट मेंटेन सॉइल फर्टिलिटी. आता सॉइल फर्टिलिटी मेंटेन कशी करते, इनहान्स कशी करते, जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर क्रॉप घेत असाल तर सॉइल फर्टिलिटी आपण मात्र मेंटेन होती, ओके. कारण की ते वेगवेगळे न्यूट्रिएंट घेतात, वेगवेगळे न्यूट्रिएंट घेतात, त्यानंतर ते वेगवेगळे न्यूट्रिएंट सोडतात सुद्धा, असा विषय. तर मग त्याचे जे रेसिड्यू राहतात ना, तर ते वेगवेगळे न्यूट्रिएंट सोडतात सुद्धा. तर मेंटेन सॉइल. नंतर इनहान्स क्रॉप ग्रोथ, क्रॉपची ग्रोथ पण होती, ओके. नंतर डिसीजचा स्प्रेड कमी होतो. जर दरवर्षी जर वेगवेगळे क्रॉप घेतलं डिसीज वाढन का, नाही, ओके. आणि वीडचा कंट्रोल होतो. जर समजा तुम्ही खरीपमध्ये पण क्रॉप गेला असलं तर तुम्ही नांगरणी, म्हणजे एक तर नांगरणी करसान उन्हाळ्यात, त्यानंतर तिच्यात विडिंग करसान, विडिंग, त्यामुळे खरीपमध्ये वीड काढून टाकले, त्यात बी पडलं नाही. मग रब्बीमध्ये पण तुम्ही वीड काढून टाकले, त्यात पण बी पडलं नाही. आणि समरमध्ये पण वीड काढून टाकले. मग जर तुम्ही तिन्ही सीझनमध्ये जर वीड काढले, तुमची वीड राहतील का, नाही राहणार सर, ओके. समजलं, ओके, समजलं. त्यानंतरचा विषय आला की पेस्ट आणि इन्सेक्टचा ग्रोथ होणार नाही. कारण की आता पेस्ट आणि इन्सेक्ट कसे ग्रो होतात सांगतो. जर समजा फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम हरभऱ्यावर येतो, तो हरभऱ्यावर येतो ना, तर मेनली तो कोणाला कॉज करण, फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम सर हरभऱ्याला कॉज करण, ओके. हरभऱ्याचे रेसिड्यू राहिले, ओके. तर मग पुढच्या वर्षी जर तुम्ही रब्बीमध्ये जर हरभराच जर घेतला तर मग ते जमिनीत राहतील तर ते डबल त्याला अफेक्ट करतील हरभऱ्याला. पण जर तुम्ही पुढच्या वर्षी दुसरं क्रॉप घेतलं तर मग त्याला एफेक्ट करतील, पण शॉर्ट प्रमाणात करतील, किती, लेस करतील. पण जर तुम्ही हरभरा घेतला तर जास्त प्रमाणात करतील, असा विषय असतो तो. त्यानंतर यूज द रिसोर्स मोर इफिशियंटली, रिसोर्सेसचा वापर करायचा. आता कसा वापर करू शकतो तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगू का मी. समजा तुम्ही सोयाबीन घेतल्याच्या नंतर जर पाणी नसेल तर तुम्ही ग्रीन काम घ्यायचं, म्हणजे समजा चिकपी घेसान, म्हणजे हरभरा घेसान, ओके. हरभरा जर घेतला, ओके, सोयाबीन घेतली, त्यानंतर हरभरा घेतला, आणि त्यानंतर जर तुम्हाला जर पाणी जर असं तुमच्याकडं तर तुम्ही दुसरं कोणतं पीक घेऊ शकता. नाही हरभरा घेतला, सॅप फ्लावर घेऊ शकता, म्हणजे करडी घेऊ शकता, ओके. ते पण कमी पाण्यावर येतं, ओके. त्यानंतर जर पाणी असेल तर तुम्ही वीट घेऊ शकता. त्यानंतर जर घ्यायचं म्हटलं तुम्हाला मेज पण घेऊ शकता, ओके. हे तुम्हाला एक्झाम्पल असतात किंवा रिसोर्सेसचा युटिलाइज तुम्ही प्रॉपरली करू शकता. त्यानंतर रिड्यूस रिस्क ऑफ क्रॉप फेल्युअर. आता पहा, रिड्यूस रिस्क ऑफ क्रॉप फेल्युअर कसं रिड्यूस करतात, तर मग हे पहा,
तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्या यावर्षी जास्त पाऊस पडला त्यामुळं खरीपचं जे क्रॉप आहे ते लॉस झालं. ओके, त्याच्यात लॉस झाला. पण तो लॉस ओव्हरकम करण्यासाठी रब्बीची पिकं काय करतात, लॉस ओव्हरकम करण्यात मदत करतात. जर कोणी समोरचा घेणार असला तो अजून काय करू शकतो, जास्त पैसा कमवू शकतो. ओके, इम्प्रूव्ह द फायनान्शियल सिक्युरिटी अँड फूड सिक्युरिटी. समजून सांगितलं की नाही एका ह्याच्यातच, किंवा जर पहिला जर नुकसान झालं दुसऱ्या झालं तर म्हणजे तुम्ही आज समजून घ्या की चार चार आणि चार 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 महिन्याचे 3 स्लॉट आहे. तुम्हाला तिन्ही स्लॉटचा वापर बराबर करायचा. पण आपण मेनली 2 याचा करतो, एका याचा नाही करत. आणि तो माझ्या हिशोबाने बराबर पण आहे, कारण की असा विषय आहे की जर जी समरमध्ये लँड वापरली ना ती खरीपमध्ये प्रोडक्शन कमी करून टाकते. लँड गरम होणे पण महत्वाचं आहे. आता त्यात एक सोल क्रॉप काय माहिती का, एकच सोल म्हणजे एकच क्रॉप घ्यायचं वर्षातून एकदा. ओके, सोल क्रॉप ओनली सिंगल क्रॉप व्हेरायटी ग्रो अलॉंग द प्युअर स्टँड नॉर्मल डेन्सिटी फार्मिंग इयर वन. हे पहा, ड्युरिंग वन फार्मिंग इयर ओनली सिंगल क्रॉप. किती, एकच सिंगल क्रॉप. मोनोकल्चर पण काय, ओनली सिंगल क्रॉप सेम पीस ऑफ लँड इयर आफ्टर इयर. सिंगल क्रॉप म्हणजे सोयाबीन घ्या लागले, पुढच्या वर्षी सोयाबीनच, त्याच्या पुढच्या वर्षी सोयाबीनच, त्याच्या पुढच्या वर्षी सोयाबीन, इयर आफ्टर इयर एकच सिंगल क्रॉप चालू आहे तुमचं. सोयाबीन घेता लँड तरी सोडून द्या, सोयाबीन घेता लँड तरी सोडून द्या, असा विषय. आमच्या इकडे पण तोच होतं. काय करणार आहे आपण. तर मग त्यात प्रॉब्लेम काय तो, जर तुम्ही इयर आफ्टर इयर जर ते घेतलं तर प्रॉब्लेम काय तो, प्रॉब्लेम आहे मोनो क्रॉपचा की तुम्हाला सांगितलं न्यूट्रियन्स फर्टिलायझरचं. Resources like labor, fertilizer and water machineries are not utilized efficiently. फर्टिलायझरचा युटिलाइज इफिशियंटली होतो का, नाही होत. कारण की जर समजा सोयाबीनला नायट्रोजन ते फिक्स करू शकतो स्वतः, नायट्रोजन लागतच नाही, आपण युरिया टाकतच राहतो. मग नायट्रोजनचा तिथं कंटेंट वाढलं का नाही, बरोबर यूज झाला का, नाही झाला सर. ओके, मी असं कटा लागलो का. ओके, त्यानंतर सॉईल हेल्थ काय होती, सॉईल हेल्थची केअर नाही करत. याचं एक्झाम्पल काय, किंवा पंजाब आणि राजस्थान तर वाढ, पंजाब आणि हरियाणामध्ये दरवर्षी त्यांनी राईस घेतात, राईसच्या नंतर वीट घेतात. तिथलची जमीन काय झाली, त्या सॉईलची हेल्थ आता म्हणजे हेल्थ सॉईलची पण हेल्थ सॉईलची पहा, पंजाब आणि हरियाणामध्ये सॉईलची हेल्थ पण बिघडली, सॉईलची पण हेल्थ बिघडली आणि ह्युमनची पण हेल्थ बिघडली. ओके, तर मग हिच्यात काय आलं, हिच्यात वीड पण ग्रो होत नाही, अशी एरिया आहे. आणि ह्युमनला आता कॅन्सरचं प्रमाण तिथं जास्त वाढलं, त्यानंतर हेल्थचं प्रमाण वाढलं, त्यानंतर इथं वीड उगत नाही. ओके, आता यायला करावं काय लागणार आहे, रिक्लेमिनेशन. सॉईलचं काय करावं लागणार आहे, रिक्लिमिनेशन. ओके, रिक्लिमिनेशन करावं लागणार आहे. एवढी इथे आली. जर तुम्ही सॉईल हेल्थ मेंटेन करणार नाही तर ती हेल्थ, आता आपण पण किती दिवस ते करणार आहे ना. समजा एकच माणूस सतत वर्क करत आहे, तो किती दिवस टिकणार आहे. ओके, आपले जर 1 महिना पेपर चालले तर आपण काय करतो, ते तुम्हाला वाटलं काय म्हणतात सर, मी नाही म्हणत, मी बरोबर म्हणतो. नंतर मल्टिपल क्रॉप काय, किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप घ्यायचे. कधी, विदिन 1 कॅलेंडर इयर. एका कॅलेंडर इयर मध्ये, आता समजा राईस घेतला, राईस नंतर वीट घेतली. ओके, असा विषय. राईस नंतर कॉटन घेऊ नाही शकत. ओके, त्यानंतर याचे ॲडव्हान्टेज काय, की लँड रिसोर्सेसचा युटिलायझेशन बरोबर प्रॉपरली होतो. लँड रिसोर्सेस यील्ड इम्प्रूव्ह होती. त्यानंतर इन्क्रीज पर युनिट एरिया ऑफ लँड, यील्ड इन्क्रीज होती पर युनिट. नंतर बेटर रिसोर्सेसचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर कॉस्ट. आता समजा मला एक सांगा, राईस ग्रो करायला तुम्हाला करायला खर्च लागला. ओके, त्यातून जो प्रॉफिट आला तो तुमचा तिथंच म्हणजे खर्चातून त्याच्यात गेला. नंतर वीट करायला त्यातून थोडा खूप खर्च राहिला. मग वीट तुम्ही ग्रो केला, मग वीटचा याला जो खर्च लागला तो राईसनं कव्हर केला. ओके, मग जो वीटचं जे प्रॉफिट आहे ना ते प्युअर प्रॉफिट राहिलं तुम्हाला. ओके, असा विषय तो. नंतर रिड्यूस डिसीज अटॅक तुम्ही रिड्यूस करू शकता. त्यानंतर
डिफरंट टाईप ऑफ प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस ॲट टाइम. ओके. त्यानंतर हेल्प टू प्रोड्यूस बॅलन्स डाएट ऑफ फॅमिली. बॅलन्स डाएट मेंटेन करू शकता फॅमिलीचा. आता हे लई फेकोलॉजी, तुम्ही एवढं फेकू शकता. डिसॲडव्हान्टेज काय? एखाद्या वेळेस सर्वायवल ऑफ पेस्ट बिकम इझी. म्हणजे आता कसं, एखादी पेस्ट राईसवर पण जगू शकते. समजा शूड बोरर आहे, राईसचा शूड बोरर आहे आणि त्यानंतर वीटचा शूड बोरर आहे. ते दोन्ही काय होऊ शकतात, राईस आणि वीटचा तो ग्रो करू शकतो. ओके, म्हणजे जगू शकतो. राईस काढल्याच्या नंतर तो वीटवर ग्रो करत, बरोबर आहे ना, असा विषय. त्यानंतर इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, किंवा समजा इंटरक्रॉपिंग मी तुम्हाला समजावतो. सुरुवातीला आपण हे क्रॉप लावला. इंटरक्रॉपिंग मध्ये असं येऊ शकतं, तुम्ही हे काय लावलं, सोयाबीन. ओके, आणि हे काय लावलं, तूर. ओके, अशा तुरीच्या इकडं लाईन, हे झालं इंटरक्रॉपिंग. समजलं? त्यानंतर इंटरक्रॉपिंग झालं. इंटरक्रॉपिंग समजलं. याचे ॲडव्हान्टेज काय आहे की यील्ड तुम्ही प्रॉपरली, तेच सगळ्याचे तेच ॲडव्हान्टेज आणि तेच डिसॲडव्हान्टेज. आता मी तुम्हाला सांगून बोर मारत नाही, कारण की मला माहिती आहे. तुम्हाला काय सांगायचं मला माहिती आहे. जाऊ द्या. तिच्यात आता मिक्स क्रॉपिंग. मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय, ते सेम टू सेम मिक्स क्रॉपिंग, टू और मोर क्रॉप एका लँडच्या सिक्वेन्सवर आहे. त्यानंतर सिक्वेन्शियल क्रॉपिंग. सिक्वेन्शियल क्रॉपिंग म्हणजे काय की पहिल्या सिक्वेन्समध्ये पहिले ग्रोईंग टू क्रॉप इन द इयर. राईस आणि वीट घेतला, कधी कधी थ्री क्रॉप. वीटच्या नंतर डबल एक क्रॉप घेऊ शकतो तुम्ही. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर मल्टी स्टिरॉइड क्रॉपिंग. मल्टी स्टिरॉइड क्रॉपिंग म्हणजे काय, आता ते तुम्ही समजून घ्या. मल्टी स्टिरॉइड क्रॉपिंग म्हणजे, मल्टी स्टिरॉइड क्रॉपिंग म्हणजे जी हाईट असते ना, हाईट, जी हाईट असते ना, हाईट, ह्या हाईटचा प्रॉपर यूज करतात. म्हणजे जर समजा आपण असे बेड काढले, ओके, बेड काढले, तर बेडमध्ये हे काय, हे फरो आहे, हा काय, हा समजा फरो आहे. ओके, हिच्यात काय लावले आपण, हिच्यात लावले आपण शुगर केन, हिच्यात लावले आपण शुगर केन. ओके, असे शुगर केन लावले हिच्यावर फरोमध्ये, हो म्हणजे खड्ड्यात. आणि या हिच्यावर काय लावले आपण, ओनियन, जे ब्रॉड बेड आहे, त्या बेडवर काय लावले ते, म्हणजे हाईटचा प्रॉपर यूज केला आपण. ओके, त्यानंतर आपण हिच्यावर कोपऱ्यात मस्टर्ड सुद्धा लावू शकतो, असा विषय. म्हणजे तुम्हाला हाईटचा वापर प्रॉपर करायचा, वरच्या एरियल स्पेसचा. ओके, त्यानंतर रॅटोनिंग. रॅटोनिंग म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही ऊस कधी तोडल्याच्या नंतर जाळा का, ऊस आपण तोडल्याच्या नंतर जाळून टाकतो. तो काय करतो, जाळून टाकतो. जाळून टाकल्याच्या नंतर डबल उगवतो, असा जाळून टाकल्याच्या नंतर डबल उगवतो ना, त्याला म्हणतात रॅटोनिंग. ओके, त्यानंतर रिले क्रॉपिंग म्हणजे काय माहिती का, रिले क्रॉपिंग म्हणजे समजा तुम्ही गहू समजा, आता रिले क्रॉपिंगची कन्सेप्ट काय माहिती का, रिले क्रॉपिंग जस्ट आफ्टर रिले क्रॉपिंग काय, सेम क्रॉप बिफोर हार्वेस्ट द प्रिव्हियस क्रॉप इन सेम फील्ड. ओके, जर समजा पहिल्या क्रॉपमध्ये पोटॅटो, दुसऱ्या क्रॉपमध्ये मेज लावून देतो. ओके, सेकंड क्रॉप मेज, त्यानंतर लिथरिन राईस. ओके, त्यानंतर स्ट्रीप क्रॉपिंग.
ॲले क्रॉपिंगमध्ये काय करतात, ग्रो फूड क्रॉप विदिन द रो ऑफ ट्री और प्लांटेशन क्रॉप, ते झालं. त्यानंतर स्ट्रीप क्रॉप काय, ग्रोईंग अल्टरनेट रोज ऑफ इरोजन रिझल्टिंग द प्रिमिट अलॉंग द स्लोप आपण लावतो. ओके, हे झालं स्टीप क्रॉपिंग. आता याच्यातले मेजर आपण क्रॉपिंग सिस्टम घेतले ज्यात तुमच्या मेजरली येतात. त्यातले माझ्या हिशोबाने काही राहिलेलं नाहीये जे की तुमच्या सिलेबसमध्ये. ओके, आता जर तुम्हाला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर असेल त्यात ही सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचीच नोट्स होती. तुम्हाला फक्त क्रॉपिंग सिस्टमची डेफिनेशन आणि थोडेफार इंटरक्रॉपिंग मिक्स क्रॉपिंग हे माहीत पाहिजे होतं. ओके, त्याच्यामुळे एवढं घेतलं. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोण कोण थांबलं एवढं कमेंट करून जा फक्त सर की लास्टपर्यंत बघितलं. ओके, समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता सर समजलं नाही, डबल शिकवत आपण व्हाईट बोर्डवर सुद्धा घेऊया. ओके, धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.